नागपूरच्या अजनी परिसरातलं मित्रनगर, एक छोटंसं घर. बाहेरून पाहिलं तर अगदी सामान्य. अंगणात एक जुनी लाकडी खुर्ची, कोपऱ्यात टांगलेली तुरटीची माळ आणि बाहेरच्या भिंतीवर एक पाण्याचा ड्रम. सगळं काही नेहमीसारखं. पण ह्या घरात फक्त तिघीच राहत होत्या. 54 वर्षाच्या सुनीता ओंकार राऊत, तिची 33 वर्षांची सून वैशाली आणि वैशालीची 6 वर्षांची चिमुकली मुलगी. सासू सुनीता राऊत ही एक विधवा महिला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती आपला संसार सावरण्याचा प्रयत्न करत होती. अंगाखांद्यावर काम करून, सोनं विकून आणि थोडंसं भांडवल शिल्लक ठेवून तिनं घर चालवलं होतं. पण तिचा स्वभाव कडक, शिस्तप्रिय. सून वैशालीला नेहमीच वाटायचं, माझ्या सासूबाईंचं माझ्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष आहे. वैशाली देखणी पण दुःखात बुडालेली तरुणी होती. पतीचा अपघाती मृत्यू झाल्यापासून तिचा आवाज फारसा कुणाला ऐकायला मिळालाच नव्हता. पण तिच्या डोळ्यात सतत एक प्रश्न झळकत राहायचा, माझं आयुष्य असंच अडकलंय का? आता मी कधीच आनंदी राहू शकणार नाही का? शेजारच्या बायकांना ती फारसं बोलत नसे, पण मनातून नेहमीच दुःखी असे. आणि घरातील सासू सुनेचं नातं ते तर कधीच गोड नव्हतं. घरात नेहमीच तणावाचं वातावरण होतं, कारण सासूला एकट्या तरुण सुनावर नेहमीच संशय यायचा. ती कुणासोबत बाहेर बोलताना दिसली, सासूला वाटायचं, माझ्या सुनेचं बाहेर काही संबंधच चालू आहेत का? चरित्राच्या संशयावरून नेहमीच त्या दोघींमध्ये वाद चालायचा. त्यांच्या घराशेजारी राहणारे देखील म्हणायचे, दोघीच सासू सुना, एक 5 वर्षांची मुलगी घरात एकटेच राहतात, पण यांच्या तोंडावर कधीच हसू नसते. आणि मग एका रात्री अचानकच सगळं काही बदलून गेलं. 28 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या घरात अचानकच झालेल्या सासूच्या मृत्यूनं संपूर्ण परिसर हादरला. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील वयोवृद्ध स्त्री सासू सुनीता या अर्धवट उघड्या दरवाजाच्या आत मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या सुनबाईंनी शेजाऱ्यांना रडतच सांगितलं, आईचं हृदयविकारानं निधन झालं. मग काय, हळूहळू लोक जमलेल्याच काही लोकांमधून एका व्यक्तीनं पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच तात्काळच पोलीसही आले. मृतदेह उचलला गेला, पण हृदयविकाराचा मृत्यू असं काहीसं संशयास्पद वाटत होतं. सासूबाईंच्या गळ्यावर काही नखांचे ओरखडे, शरीरावर लढाईची हलकी व्रण आणि त्यांच्या नातीच्या निरागस पण स्पष्ट डोळ्यांतली भीती. यात काहीतरी गूढ दडलं होतं. या घरात 3च जीव राहत होते, सुनीता राऊत, त्यांची सून वैशाली अखिलेश राऊत आणि वैशालीची 5 वर्षांची लहान मुलगी. वैशालीच्या पतीचा मृत्यू 2023 मध्ये झाला होता आणि सासराही 2016 मध्येच गेले होते. त्यांचं घर फक्त 2 स्त्रिया आणि एक लहानग्या मुलीचं उरलं होतं. हळूहळू पोलिसांनी चौकशी सुरू केली. वैशालीनं सांगितलं की आई गेली, ती रात्री चक्कर येऊन पडली, माझ्यासमोरच तिला दम लागला. हे सगळं सांगतानाही तिच्या डोळ्यात दुःख नव्हतं, तिच्या शब्दात निसटलेली एक सुस्कारा देखील नव्हता. आणि हेच पोलिसांना खटकायला लागलं. पोलिसांनी शेजारी तपास केला. शेजाऱ्यांनी सांगितलं, सासू सुनेचं सतत भांडणं व्हायची. वैशाली घराच्या मालकीवरून कायम तक्रार करायची. तिचं म्हणणं असायचं की या घरात माझा पण हिस्सा आहे, आता मी एकटी आहे, माझंही आयुष्य आहे, मला एक मुलगी आहे. पण सुनीता तशी कडक स्वभावाची होती. घर जपायचं, माणूस म्हणून वागायचं, ती कायम ताठ मानेनं बोलायची. दोघींचं पटत नव्हतं. घर जमीन तुझ्या नावावर करून दिली तर तू दुसरे लग्न करून घेशील, मग आमचं काय होईल, असे सासू म्हणायची. शेवटच्या काही आठवड्यात तर भांडणं इतकी टोकाला गेली होती त्यांची की काही वेळा आसपासच्या लोकांना मध्ये पडावं लागायचं. आणि एक दिवस असा अचानक मृत्यू, तेही रात्रीच्या गूढ वेळात, आणि जेव्हा घरात एकटी मुलगी आणि एकटी सून होती. आता मात्र पोलिसांचं डोकंही चक्रावलं. पोलिसांनी पोस्टमार्टमचा अहवाल मागितला. अहवाल स्पष्ट सांगत होता, सुनीताचा गळा दाबून खून झाला आहे. याचा अर्थ सुनीताचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. पण घरात खून करायला कोण आलं? पोलिसांना हे कळेना. या सगळ्यात जेवढं काही अस्पष्ट होतं तेवढाच एक आवाज स्पष्ट होता, त्या 5 वर्षाच्या मुलीचा. तिनं एका पोलिसाला हळू आवाजात सांगितलं, रात्री 2 काका आले होते, त्यांनीच आजीला खाली झोपवलं. आणि मग मुलीचं सांगणं स्पष्ट होतं,
तिने दोघांना घुसताना पाहिलं होतं, मारताना पाहिलं होतं आणि सून घाबरलेली पण शांत होती हे तिनं सांगितलं. पोलीस थक्क झाले. इतक्या लहान वयात असं नेमकं वर्णन करणं म्हणजे काहीतरी गंभीर प्रकरण होतं. आणि मग सुरू झाला खऱ्या गुन्हेगारांच्या शोधाचा धडाका. मोबाईल डेटा, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले. वैशालीनं त्या रात्री कोणी भेटायला येणार याबाबत एक मेसेज पाठवला होता. सगळं सुरळीत होईल, काळजी करू नको, आज शेवटचं, असा मेसेज एका क्रमांकावर गेला होता. शोध घेतल्यावर समजलं की तो नंबर तिच्या चुलत भावांचाच आहे. श्रीकांत नरेंद्र हिवसे आणि रितेश प्रकाश हिवसे, दोघंही मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातले. त्यांचं नागपूरला येणं, रात्री मित्रनगरमध्ये कुणाचं घर शोधणं, मोबाईल लोकेशन सगळं जुळायला लागलं. पोलिसांनी वैशालीला पुन्हा विचारलं, हे दोघं कोण आहेत? ती गप्प. पण परिस्थिती तिच्यावर ओरडू लागली होती. पुरावे तिच्या विरुद्ध बोलू लागले. शेवटी पोलिसांनी दोघंही चुलत भावांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. काही तासातच गुन्ह्याची कबुली मिळाली. त्यांनी सांगितलं वैशालीनं त्यांना 2 लाखांची सुपारी दिली होती. 60,000 ॲडव्हान्स दिला होता. तिने धमकी दिली होती की जर त्यांनी हे काम केलं नाही तर ती आत्महत्या करेल आणि पत्रात त्यांची नावं लिहील. त्यांना फसवलं गेलं होतं. त्यांनी सुनीताच्या घरात रात्री प्रवेश केला कारण वैशालीनं दरवाजा आतून बंदच केला नव्हता. वैशालीनं संधी दिली होती. ती बाथरूममध्ये लपली होती. सगळं झाल्यावर बाहेर आली आणि मृत्यू झोपेत झाला असा तिनं सीन बनवला. पण तिची 5 वर्षांची मुलगी घाबरूनच सगळं काही बघत होती. पण भीतीपोटी ती काही बोलली नव्हती. आता पोलिसांनी तिघांवरही भारतीय दंडविधान कलम 302 खून, 120B कट रचणे आणि 201 गुन्हा लपवणे अंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयात चार्जशीट दाखल झाली. साक्षीदार म्हणून सर्वात महत्त्वाची होती ती 5 वर्षांची मुलगी. तिचा जबाब न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला गेला. तिच्या निष्पाप शब्दांनी गुन्ह्याचं काळं सत्य पुन्हा सिद्ध केलं. 2025च्या सुरुवातीला नागपूर सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीशांनी निकालात नमूद केलं, एका महिलेनं केवळ संपत्तीच्या लोभासाठी आपल्या सासूचा खून केला आहे. ती विधवा होती, पण तिच्या दुःखात नैतिकता नव्हती, फक्त स्वार्थ होता. आज वैशाली जेलमध्ये आहे आणि तिचे चुलतेही. पण तिची लहान मुलगी मात्र बालसंगोपन केंद्रात वाढत आहे. सरकारी देखरेखीखाली ती जीवन काढते. तिचं आयुष्य अजून सुरू झालं नव्हतं, पण तिच्या डोळ्यांपुढे तिच्या आजीचा खून आणि तिच्या आईचं सत्य उघड झालं आणि ती मात्र अनाथ झाली. त्या रात्री वैशालीला हवं होतं ते घर. तिच्या मते तिच्या नशिबाने तिच्या पदरात दुःखच आलेलं होतं, पण त्यातून मार्ग काढण्याऐवजी तिनं गुन्ह्याचा मार्ग निवडला आणि मग तिच्या त्या एकट्या निर्णयानं तिनं 3 पिढ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सासू गमावली, आई गमावली आणि मुलीचं बालपणही. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीतून आपण काय शिकावं? संपत्ती, अधिकार, राग हे सर्व क्षणिक असतात, पण एकदा की माणुसकी मेली तर ती कोणत्याही कोर्टात पुन्हा जिवंत होत नाही. एकमेकांसोबत संवाद थांबला तर गुन्हा सुरू होतो. घर चालवायला माया लागते आणि माया गमावली की घर संपतं. वैशाली एक सून होती, विधवा होती. तिचं दुःख खरं होतं, पण तिचा निर्णय एका स्त्रीचा जीव घेण्याचा तो क्षमा करण्याजोगा नव्हता. ती स्वतः आई होती आणि तरीही एका आईचा प्राण तिनं संपत्तीसाठी घेतला. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्याच्यावर अन्याय होतो त्याने गुन्हा करणं कधीच उत्तर नसतं. आपण न्याय मागू शकतो, आपण परिस्थिती विरुद्ध लढू शकतो, पण तो न्याय खून करून मिळत नाही, इतकं नेहमीच लक्षात ठेवा. या घटनेबद्दल तुम्हाला काय बोलावंसं वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. आणि हो, तुम्हीही स्वतःची काळजी घ्या. अशा गुन्ह्यांपासून सावध रहा, सतर्क रहा. धन्यवाद.